हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे पुंडलिकावर्य श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सब संतन की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मद नारायणा अंतरीचा पुन्हा प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी दर्जेची करुणा केली तुका म्हणे म्हणे अंकिवरी सुखाचे शेजारी पौळीन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग रिद्धी सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीची सदा नम्र माता नवे फूल उच्चे सरुचे साधे जिथे वेद ओवी सवय वेद झाले तुझ्या शब्दात सायोजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करा अहो श्री गुरु चरण सरोज रज निर्जमल मुकुर सुधार वरनव रघुवर विमल जसु जोधायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धिहीन देव मोहे हरहु कलश विकार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुखास तया देविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिकावर्य श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गणराज गणपती महाराज की जय कोण पुण्यत्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मद नारायणा अंतरीचा पुन्हा प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी जगदेटी करुणा केली तुका म्हणे म्हणे वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौळीन प्राप्त प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत वंदनीय वैराग्य भूषण देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि या अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा झाला तर या अभंगाचा भावार्थ असा आहे की या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवाला प्रश्न करू लागलेले आहे. तर तुकोबाराय हे जगाशी बोलत नव्हते तर ते देवाशी बोलायचे. परंतु अभंगाकडे सविस्तर चिंतन करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा की आपण आपल्या श्री क्षेत्र हलगोला येथे आपल्या श्री रेणुका माताचे मंदिर उपस्थित आहे.
आणि रेणुका मातेचं मंदिर उपस्थित असल्यामुळे मला वाटतं या मंदिराच्या मूर्ती स्थापनेला जवळजवळ 15 वर्ष पूर्ण झाली, बरोबर ना? जवळजवळ 15 वर्ष पूर्ण झाली आणि आज त्या 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थाने ही प्रवचन सेवेचं भाग्य मला लाभलं. असे ज्यांनी मला आजच्या प्रवचन सेवेचं भाग्य दिले असे असणारे आमचे आदरणीय माझ्या वडिलांसमोर असणारे आमचे आबा असतील. आबांनी खूप मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्यामुळे सर्वप्रथम मी आबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आबांचे देखील कोटी कोटी आभार व्यक्त करतो. परंतु सर्वप्रथम आज आपण बघताय की आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त व देवीच्या मूर्ती स्थापनेला 15 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज ही प्रवचन सेवा माझ्यासारख्या पावर बालकाच्या वाटेला आली व मला या सेवेचा लाभ प्राप्त झाला. त्यामुळे मी सर्वप्रथम आबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आबांचे देखील कोटी कोटी आभार व्यक्त करतो. परंतु मला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा हा दिवस शिष्यासाठी सर्वात महत्वाचा दिवस असतो बरं का. कारण शिष्य जो शिष्य आपला गुरु करत असतो त्याच्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस खूप अत्यंत महत्वाचा दिवस असतो. परंतु आज गुरुपौर्णिमा आहे, मला दुःख एका गोष्टीचं वाटतं. आज गुरुपौर्णिमा आहे, मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की आज माझे गुरु माझ्या सेवेसाठी उपस्थित राहू शकले नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व जाणता की माझे गुरु आमचे गुरुवर्य आदरणीय आज माझे गुरु माझ्या सेवेसाठी उपस्थित राहू शकले नाही. असे असणारे माझे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य ज्यांनी खऱ्या अर्थाने माझ्या भरकटलेल्या आयुष्याचं सोनं केलं, ज्यांनी मला आयुष्यामध्ये नवीन एक दिशा दाखवली, असे असणारे आमचे अंबडगावचे रहिवासी, रुदोरी गावाचे रहिवासी, आमच्या संस्थेवरती आलेले आमचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय परमपूज्य प्रकाशजी बाबातोर यांचे देखील मी चरणी नतमस्तक होतो आणि यांचे देखील कोटी कोटी आभार व्यक्त होतो. खऱ्या अर्थाने माझ्या भरकटलेल्या आयुष्याला बाबांनी योग्य दिशा दाखवली आणि मी वारकरी संप्रदायामध्ये आलो. खऱ्या अर्थाने मी पहिलं खूप अत्यंत, तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या गोष्टीवरती, पहिलं मी खूप अत्यंत मोकरसारखं गावात फिरायचो. मोकर शब्द करतो ना, मोकरासारखं गावात फिरायचो. म्हणजे असं काम नसताना गावामध्ये बोंबलत फिरायचो, काहीच काम नव्हतं. परंतु बाबा आल्याच्या नंतर मला वारकरी संप्रदायाची एक आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्याच्या नंतर मी बाबासोबत राहू लागलो आणि बाबासोबत राहत असताना बाबांनी खूप मला वारकरी संप्रदायाचं खूप ज्ञान दिलं. त्याबद्दल मी बाबाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि गुरु हा शब्द छोटा नाही, गुरु हा शब्द खूप मोठा आहे. कारण माणसाला नरदेह प्राप्त झाला, माणसाला मनुष्य देह प्राप्त झाला की माणसाने आयुष्यामध्ये एकदा तरी गुरु करायला पाहिजे बरं का. कारण आपण जर नवनाथाचं ग्रंथाचं जर पारायण केलं असेल, नवनाथ ग्रंथाचं देखील आपण ऐकलं देखील असेल ते पारायण, तर त्या पारायणामध्ये सांगतात की आपण जर गुरु प्राप्त केला, गुरु जर आपण केला तर आपल्या पूर्वजांना त्याची स्वर्ग प्राप्ती होत असते. आणि आपण जर नरदेहाला आलो आणि आपण जर गुरु केला नाही तर आपल्या पूर्वजांना कोटी वर्ष नरकामध्ये जावं लागते. त्यामुळे गुरु केला याचं फळ आपल्याला नाही तर याचं फळ आपल्या पूर्वजांना असतं. त्यामुळे सर्वप्रथम आपण गुरु करायला पाहिजे. आणि इथे बसलेल्यापैकी मी सर्वांना एक नम्रतेची विनंती करेन, आपल्याला देवाने नरदेह प्राप्त केला, आपल्याला मनुष्य देह प्राप्त केला, तुम्ही जर गुरु केला नसेल तर गुरु करून घ्या. कारण गुरुचं खूप महत्व असतं. हरिपाठामध्ये सुंदर ओवी अशी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेली आहे की भावे विना देह न करे न संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. कारण जोपर्यंत माणूस गुरु करत नाही तोपर्यंत माणसाला गुरुचं महत्व कळत नाही. आणि गुरुचं महत्व कळत नाही, परंतु गुरुकडून प्राप्त होणारा आपल्याला ज्ञान देखील प्राप्त होत नाही. त्यामुळे जर आपण गुरु केला तर आपल्याला गुरुचं महत्व देखील कळतं आणि आपल्याला देखील त्यांचे अनुभव देखील कळतात. त्यामुळे गुरु करणं फार महत्वाचं आहे. परंतु तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की हा बुवा म्हणतो गुरु करा, गुरु कोण करा? तो ज्याला परमात्माची आवड आहे, जो संतांच्या सोबत राहतो, जो चांगला वागतो त्यालाच गुरु करा. जो हातामध्ये दारूची बाटली घेऊन येतो त्याला गुरु करू नका. कारण त्या गोष्टीत काहीच अर्थ नसतो, ती गोष्ट अत्यंत अयोग्य आहे.
त्यामुळे जो व्यवस्थित वागतोय, संतांचा आदर करतोय, घरच्यांचा आदर करतोय, त्याच माणसाला गुरु करा बरं का. गुरु करा, आयुष्यामध्ये एकतरी गुरु करा. तर असे असणारे आमचे परमपूज्य आदरणीय प्रकाशजी महाराज कौर यांच्या देखील मी चरणी नतमस्तक होतो. आज खऱ्या अर्थाने बाबा माझ्याजवळ नाही आणि बाबा आज काही कालांतराने पंढरपूर येथे कार्यासाठी गेले आहे. तर मला या गोष्टीचं खूप दुःख वाटतं की आज गुरु पौर्णिमा आणि माझे गुरु माझ्या सेवेसाठी उपस्थित राहू शकले नाही. त्याबद्दल मी तुमची सर्वांची एकदा हात जोडून नम्रतेची माफी मागतो. आणि आमचे तसेच माझ्या सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे माऊलीचा गजर हे युट्यूब चॅनलचे मालक कृष्णा महाराज जोशी, तुमच्याच गावातील असणारे महाराज मृतकाचार्य, पण महाराजांना आजकाल नवीनच चालू केलं. महाराज ते मोबाईलच्या माध्यमातून, व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून आमचं प्रवचन असो, कीर्तन असो, ते समाजासमोर प्रदर्शित करतात. त्यामुळे महाराजांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि महाराज देखील माझ्या सेवेसाठी उपस्थित आहे. असे असणारे आमचे माऊलीचा गजर युट्यूब चॅनलचे कृष्णा भैया जोशी यांच्या देखील मी चरणी नतमस्तक होतो आणि यांचे देखील कोटी कोटी आभार व्यक्त करतो. तसेच माझ्यासोबत आलेले खऱ्या अर्थाने ज्यांना कळलं की माझी प्रवचन सेवा होती, माझ्या एका फोनवरती थेट पुण्याहून माझ्याकडे धाव घेतली, असे असणारे आमचे मामाश्री देखील माझ्या सेवेसाठी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थाने मामाचं मार्गदर्शन आणि आई वडिलांची पुण्याई हे कुठंच व्हायला जात नसते मला. कारण माझ्या आई वडिलांची काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई असेल, त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आलो आणि वारकरी संप्रदायाची मला आवड लागली. परंतु तसेच आमचे मामाचे आबाचे मार्गदर्शन असेल, कारण की ज्या दिवशी या क्षेत्रामध्ये आलो त्या दिवशीपासून आबाचे आणि आमच्या मामाचे देखील मला भरपूर कॉल चालू होते. आबा मला नेहमीच प्रमाणे सांगायचे की राजा, आता तुझं पहिलं क्षेत्र बदललं, आता तू वारकरी संप्रदायामध्ये आला आणि वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर तुला अभ्यास महत्वपूर्ण करावा लागेल बरं का. अभ्यास लक्ष पूर्ण करावं लागेल असं मला आबाने वारंवार सांगितलं. त्यामुळे असे असणारे आमचे आबा, आमचे मामाश्री यांच्या देखील मी चरणी नतमस्तक होतो. व त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेली माझी आई असेल, माझी मामी असेल, यांच्या देखील मी चरणी नतमस्तक होतो. आणि तुम्ही बसलेले सर्व श्रोते मंडळी, तुमच्या देखील मी चरणी नतमस्तक होतो. मला तर नाही वाटत कोणी राहिलं असेल, परंतु राहिलं जरी असेल तर तुमचा मुलगा म्हणून, तुमचा नातू म्हणून, तुमचा भाऊ म्हणून मला या ठिकाणी माफी असावी. तसेच जे कोणी साऊंडच्या माध्यमातून बाहेर बसून माझं प्रवचन श्रवण करीत असेल, त्यांच्या देखील मी चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवाला प्रश्न करतात. तर जगद्गुरु तुकोबाराय हे जगाशी बोलत नव्हते, तर हे देवाशी बोलायचे. महाराज म्हणतात, पुसता सांगेना इथं गुजमात वैसोनी एकांत सुख गोष्टी. महाराज बोलत असताना नेहमी वेगवेगळी भाषा वापरायची बरं का. तर कधी तुमच्यासारखं करा असं देखील महाराज बोलायचे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हालाही, ऐसे मद करून ठेवा नारायणा समोर वासना नुरवावी. महाराज म्हणतात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला. म्हणजे महाराजांनी आपल्याला सांगितलं की बाबांनो, तुम्हाला काहीच संसार नाही. खऱ्या अर्थाने महाराजांना जो संसार होता तो आपल्या सारख्यांना देखील नाही. आणि आपण बघतोय की आपण जर शास्त्र वाचला असेल तर शास्त्रामध्ये सुंदर असं लिहिलेलं आहे की महाराजांनी स्वतःचा संसार त्यागून परमात्माची सेवा केली होती. आणि ज्या वेळेस महाराजांना भगवंताचं वेळ लागलं होतं किंवा भगवंताची आवड लागली होती, त्यावेळेस महाराजांनी स्वतःचा संसार सोडून भगवंताची सेवा केली होती. आणि भगवंताची सेवा करत असताना या समाजामधले भरपूर लोक महाराजांना नावं ठेवत होते बरं का. महाराजांना भरपूर लोक म्हणायचे, अरे तो तुक्या वेळा झालाय, देवाच्या पायी वेळा झालाय, तो तुक्याला काहीच कळत नाही, नुसता देव 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 देवच करत असतो. परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की महाराजांनी संसार सोडून परमात्मा केला होता, परंतु तुम्ही आम्ही संसार धरून परमात्मा करा, पण देवाची सेवा करा, कारण देवाची सेवा कुठेच कमी पडत नाही. महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलेलं आहे बघा. सोडीला संसार माया तयावरी पार, धावत चाले मागे मागे सुख दुःख आहे अंगे. महाराज म्हणतात की सोडीला संसार त्यागीला देव. म्हणजे महाराज सांगतात की आपल्याला मी संसार सोडून देवाची सेवा केली आणि देवाची सेवा करत असताना मला भरपूर लोकांनी नावं ठेवली, भरपूर लोक मला वाईट बोलू लागले, परंतु तुम्ही संसार सोडून देवाची सेवा करू नका, संसारात राहून देवाची सेवा करा, पण देवाची सेवा करा.
त्यामुळे महाराज सांगतात की उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मत करून ठेवा नारायणा, सुमूळ वासना नुरवावी. तर सर्वप्रथम महाराज केव्हा देवाकडे सेवेची मागणी करत, तर कधी ज्ञानाची देखील मागणी करत, तर कधी मोक्षाचा देखील निषेध करू लागलेले आहे. परंतु महाराजांनी मोक्षाचा निषेध केला म्हणजे महाराजांना बदलता पाहिजे होते काय? तर तसं नव्हे. तर महाराजांनी मोक्षाचा निषेध केला तर तो निषेध नसून ती स्तुती होती. आपल्याला शास्त्र वाचलं असेल तर शास्त्रामध्ये संस्कृत मध्ये खूप छान लिहून ठेवलं आहे बघा. नाही निंदा निषेधम निंदितुम प्रवर्तते किंतु वेदम स्तुती. आणि महाराजांनी अद्वैताचा पण त्या ठिकाणी निषेध केला होता. तर उदाहरणार्थ महाराजांनी अद्वैताचा निषेध कुठे केला, तर अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. आणि महाराजांनी त्या ठिकाणी ज्ञानाचा देखील निषेध केला होता. तर ज्ञानाचा निषेध कुठे केला, तर उदाहरणार्थ ते ज्ञान पेगा बरवे हरी. उदाहरणार्थ ज्ञानाचा महाराजांनी देखील निषेध केला होता. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. परंतु हा जरी विरोध वाटत असला तरी हा विरोध नसून विरोधभास आहे. विरोधभास समजतो सगळ्यांना. हा विरोध जरी वाटत असला तरी हा विरोध नसून विरोधभास आहे. कारण महाराज देखील वारंवार देवाकडे ज्ञानाची मागणी करू लागलेले आहे. तेव्हा देव महाराजांना सांगतात की ज्ञान कुठे प्राप्त होते, मी हे गीतेमध्ये सांगितलं आहे. ते ज्ञान पेगा बरवे जरी मनी अति अनावे, तरी संताय वदावे सर्वसेसी. ज्ञान हे संतांजवळ प्राप्त होते, परंतु संताला भेटण्यासाठी देखील आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असतं. आणि एकंदरीत आपण बघायला गेलो, ऐका लक्ष देऊन ऐका, ऐकण्यासारखी गोष्ट आहे. आपण जर एकंदरीत बघायला गेलो तर पुण्य हे प्रत्येक साध्यासाठी आवश्यक आहे. कारण संतांच्या भेटीसाठी देखील पुण्य आवश्यक आहे. आणि आपण काहीतरी त्या ठिकाणी चांगले काम करीत असताना देखील आपल्याला पुण्य लागते. परंतु माणसाला नरदेह प्राप्त झाला, मनुष्य जन्माला आला, तर माणसाने थोडे थोडे पुण्य साठवले पाहिजे. कारण त्याचा असं असतं की माणसाने जर थोडे थोडे पुण्य साठवले की पुण्य हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतात. प्रत्येक साध्यासाठी पुण्य हे उपयोगी पडतात. तसेच महाराज म्हणतात की धनप्राप्तीसाठी देखील पुण्य आवश्यक आहे. पुण्य वाचून धनप्राप्ती कशी, स्वर्ग प्राप्तीसाठी देखील पुण्य आवश्यक आहे. पुण्य वाचून स्वर्ग प्राप्ती कशी. तसेच संत प्राप्तीसाठी देखील पुण्य आवश्यक आहे. पुण्य वाचून संत प्राप्ती कशी. परंतु या तिन्हीला जरी पुण्य लागत असले तरी संत प्राप्तीसाठी लागणारे पुण्य हे वेगळे आहे. कारण तुकोबराय म्हणतात, देवाला म्हणू लागलेले आहे तुकोबराय की हे देवा, कोणत्या पुण्याने संतांची भेट होते हे तूच मला सांग. आणि तुकोबराय असे वारंवार त्या ठिकाणी संतांच्या भेटीमधील देवाला वर्म विचारू लागलेले आहे की कोणत्या वर्माने, कोणत्या पुण्याने संतांची भेट होते याचे वर्म मला सांगा. कारण संतांची भेट होणे ही इतकी सोपी गोष्ट नसते बरं का. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की धनप्राप्तीसाठी देखील पुण्य लागते. परंतु आता भरपूर लोक असं म्हणतात की आपण खाली हाताने आलेलो आहे आणि खालीच हाताने जाणार आहे. आणि ती गोष्ट देखील खरी आहे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या वारकरी संप्रदायामधील लोक हा मुद्दा जास्त वारंवार वापरत असतात की आपण खाली हाताने आलेलो आहे आणि खाली हाताने जाणार आहे. त्यामुळे पैसा कमवला नाही पाहिजे अशातली गोष्ट नाही. तर आपण पैसा कमवला पाहिजे. तर का कमवला पाहिजे, कारण समाजामध्ये जीवन जगत असताना सर्वप्रथम आपल्याला पैसा कमवायचा. आता तुम्ही विचार करसाल की हा बुवा असं करून बोलू राहिला, त्याच्या मागे कारण असं आहे, तुम्ही समाजामध्ये जगत असताना जर तुमच्याकडे पैसा असेल तर सगळे दुनिया तुमची आहे. परंतु जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला काळकुत्रे विचारते. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्याकडे पैसा असणे महत्वाचं आहे. त्यामुळे तुकोबारा सांगतात की धनप्राप्तीला देखील पुण्य लागते. परंतु मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर आपण थोडे थोडे पुण्य साठवले पाहिजे. आणि आपण पुण्य साठवून आपण धनप्राप्ती देखील केली पाहिजे. परंतु धनप्राप्ती करत असताना आपण याची देखील दक्षता घेतली पाहिजे की धनप्राप्ती करत असताना आपण आपल्या स्वतःच्या कष्टावरती आणि स्वतःच्या स्वाभिमान आणि स्वतःच्या बळावरती पैसा कमवला पाहिजे. कारण आपल्यामध्ये एक म्हण आहे, स्वतःच्या कष्टाचं कधीच संपत नाही आणि लोकांच्या हरामाचं कधीच पुरत नाही. त्यामुळे आपण पैसा कमवत असताना स्वतःच्या कष्टाचा पैसा कमवला पाहिजे
आणि लोकांचा हरामाचा पैसा नको. कारण त्या लोकांना विचारा, लोकांचा हरामाचा पैसा जे लोक कमवतात ना त्यांना विचारा लोकांचा हरामाचा पैसा कसा असतो. कारण एका हाताने येतो आणि एका हाताने चालले जातो. तुम्ही 10 लाख रुपये लोकांकडून कमवा, तुमचे 20 लाख रुपये दवाखान्यात चालले जातात. त्यामुळे कमवत असताना आपण स्वतःच्या कष्टाचा कमवला पाहिजे, आपण स्वतःच्या मेहनतीने कमवला पाहिजे. त्याचप्रमाणे तुकोबाराय सांगतात की धनप्राप्तीला देखील पुण्य आवश्यक आहे आणि मनुष्य जन्मात आल्याच्या नंतर आपण थोडं थोडं पुण्य कोणाला साठवले पाहिजे बरं. आणि परंतु या तिन्हीला जरी पुण्य लागत असले तरी संत प्राप्तीला लागणारे पुण्य हे वेगळे आहे. कारण ज्या पुण्याने धनप्राप्ती होते त्याच पुण्याने स्वर्ग प्राप्ती होईल असं नाही. आणि ज्या पुण्याने स्वर्ग प्राप्ती होते त्याच पुण्याने संत प्राप्ती होईलच असे मुळीच नाही. त्यामुळे संत प्राप्तीला लागणारे पुण्य कोणते याचे वर्म तुकाराम महाराज देवाला विचारू लागलेले आहे की हे देवा, कोणत्या पुण्याने संतांची भेट होईल हे तूच मला सांग. अभंगाचं पहिले कर. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले. देवा